सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 18 संपूर्ण भावार्थ. स्वकर्मरूप पवित्र कुसुमांची महापूजा करून ते माझ्या प्रसादाने ज्ञाननिष्ठा प्राप्त करून घेतात. ज्ञाननिष्ठेनंतर माझ्या स्वरूपी समरस होऊन पूर्वसंस्कारवशात कर्तव्यबुद्धीविरहित होणाऱ्या कर्मांनी माझी भक्ती उल्लसित होते व त्या भक्तीने तो भक्त सुखी होतो. तो माझ्याशी आत्मतत्वाने ज्ञान संपादन करून समरस झाल्यामुळे त्याच्या अंगाला शुभाशुभ कर्माचा वा पापपुण्याचा स्पर्शही होत नाही. त्यास बंधने ती कर्मे मुळीच करू शकत नाहीत, कारण तो भक्त माझ्या अविनाश आनंदाद्वय पदावर आरूढ झालेला असतो. कर्माची जन्मभूमी जी प्रकृती आहे त्याच्याहून वेगळी उरत नाही. अज्ञान व तत्कार्य सर्व कर्माचा त्याग करून मी आत्मा उरे. अर्जुना, तू या स्वरूपी अनन्य होऊन राहा. चैत्य त्यागपूर्वक चित्त माझ्या स्वरूपी ठेव, म्हणजे माझ्या प्रसादाने परिच्छिन्नतेची भ्रांती वा जीवदशा बाधित होऊन जाईल. मग संसाररूपी बागुलबुवाकडून पीडा कशी होईल, तर होणार नाही. जन्ममरणरूपी अनर्थातून सदाचाच करशील. पण माझ्या या हितकर उपदेशाकडे सोयीस्करित्या दुर्लक्ष करून जर कदाचित देहतादात्म्य भ्रांतीने स्वदेहास अर्जुन व इतर देहास स्वजन समजून व संग्रामास मलिन पापाचार समजून अहंभाव धारण करशील, तर तत्वतः तू अव्यय व नित्यमुक्त असूनही देहसंबंधाचे जन्ममरणात्मक घाव तुझ्या अंगावर निष्कारण आढळतील. मग त्या देहसंबंधात तादात्म्य भ्रांतीत प्रतिपदी आत्मघात आहे. त्या आत्मघाताचे पाप भोगीत असता उसंत काहीच नाही बरे, मी झुंजणार नाही असा तुझा निश्चयही टिकणार नाही. कारण तू मनाने न झुंजे असा निश्चय करत आहेस, पण तुझा क्षात्र स्वभाव तो या निश्चयाचे उलट करविलच, म्हणजे तुझ्याकडून युद्ध करविलच. अरे, या विश्वात मनुष्यास नको असलेल्या कितीतरी गोष्टी बलवत्तर प्रारब्धामुळे भोगणे अपरिहार्य अटळ असतात. रोग्यास रोग आवडतो काय, दारिद्र्याला दारिद्र्य आवडते काय, पण काय करावे. अदृष्टाने या अनिष्ट गोष्टी भोगविल्या जातात. त्या अदृष्टाकडून तू युद्धाकरिता उठवला जाशीलच. फक्त तू इतकेच कर की ते अदृष्ट ज्या ईश्वराच्या अधीन आहे व तो ईश्वरही तुझ्या हृदयात आहेस, त्याला तू शरण जा, म्हणजे अदृष्टाच्या कचाट्यातून निरंतरचा सुटशील. ईश्वर सर्वांच्या अंतरात वास्तव्य करून आहे, असा तो तुझ्याही हृदयात वास्तव्य करून आहे. तो ईश्वर स्वमायेचे अडवस्त्र लावून आतून एकटाच सूत्र खेळवित आहे. तो स्थूल दृष्टीला दिसत नाही. देहासंबंधी अर्जुन पण न घेता मी या रूपाने जे अहर्निश स्फुरण होत असते तेच त्याचे तात्विक स्वरूप होय. तो ईश्वर सर्व विश्वाचा सत्ताधारी गोसावी आहे. तो या प्रकृतीवर आपली हुकूमत चालवितो व प्रकृती प्राण्यांकडून इंद्रियद्वारा ज्यांची त्यांची कामे करून घेते. कर्म करणे वा न करणे हे प्रकृतीच्याच अधीन असल्यामुळे तू कर्माचे कर्तृत्व प्रकृतीच्या माथ्यावर सोपवून ती प्रकृती ज्या हृदयस्थ ईश्वराच्या अधीन आहे त्या ईश्वराला अहम वाचा चित्त व शरीर संपूर्ण समर्पण करून शरण जा, म्हणजे त्याच्या सर्व शांतिरूप प्रमदेचा कांत होऊन स्वानंद स्वरूपीच रममान होशील. त्या निजात्मपदीचा तू राजा होशील, असे श्रीकृष्ण म्हणाले. असे हे गीता या नावाने विख्यात असलेल्या सर्व वाङ्मयाचे सार व ज्यामुळे आत्मरूपी रत्न हस्तगत होईल असे अत्यंत गुह्य ज्ञान माझे गौप्य धन केवळ तुझ्या प्रेमामुळे तुला दिले. याचाच तू चांगला विचार कर व विचार करून तुला जे योग्य वाटेल आवडेल तसे कर. या देवाच्या बोलण्यावर अर्जुन उगाच राहिला. त्याच्या या उगाच राहण्यावरून देवास असे वाटले की आवडले नसेल तसे कर. या देवाच्या बोलण्यावर अर्जुन त्याच्या या उगाच राहण्यावरून देवास असे वाटले की आपण जे ज्ञान याला सांगितले तेच पुन्हा थोडक्यात ऐकावे अशी त्यास इच्छा आहे. असे जाणून देव त्यास पुन्हा ज्ञान संक्षेपाने सांगतात. द्वैताची एरझार बाजूस सारून त्याचा निराश करून केवळ उर्वरित ऐक्याच्या परिवरी हे रहस्य अनुभवायचे आहे. निरुपचार प्रेमास विषय असते ते दुसरे कोणीही नाही तर आत्मा आहे असेच जाणावे. माझ्यात व तुझ्यात मीतूपणाचा भेद आहे काय. तू माझा जीव की प्राण आहेस, म्हणून तुला मी या जिव्हाळ्याची गोष्ट सांगत आहे. तो माझा गूढ उपदेश ऐक. तुझ्या देहेंद्रियादी उपाधीकडून जे जे व्यापार होतील त्यांची प्रवृत्ती माझ्याकडेच ठेव. मन मला समर्पण कर. आत्मज्ञान संपन्न चोखडी संत मंडळी ही माझीच रूपे आहेत. त्याच्यावर श्रद्धा ठेव. किंबहुना तू आपल्या ठिकाणी सेवकपणा ठेवून इतर सर्व जग मत्स्वरूप जाणून द्वेषरहित निर्मत्सर होऊन माझी सेवा कर. देहेंद्रियादी व अविद्यादी उपाधीमुळे तू एक व आम्ही एक असे जे द्वैत भासत नाही. ते अविद्या व देह या उपाधीचा विचाराने निराश झाला की तू मत्स्वरूपच होशील. या माझ्या बोलण्यात अन्यथा असेल तर
तुझी शपथ. तुझी शपथ घेणे म्हणजे आपली स्वतःची शपथ वाहण्यासारखे आहे. मी सत्यसंकल्प आहे. शपथ घेणे उचित नाही, तरी पण तुझ्या प्रेमामुळे माझी देवपणाची सारी बिरुदे सोडून दिली आहेत. मला सर्वत्र भजले असता तू मत्स्वरूप होशील. सर्व कर्मे मला समर्पिली असता माझी प्रसन्नता लाभेल. त्या प्रसादाने ज्ञान होऊन साध्य साधन भावविरहित ब्रह्मस्थिती लाभेल. त्या प्रसन्नतेमुळेच मी तुला भाळलो आहे. म्हणून तुला या युद्धप्रसंगी, ज्यामुळे सप्रपंच अज्ञान निवृत्त होऊन एक मीच गोचर होईन, असा ज्ञानोपदेश करीत आहे. धर्माधर्माचे मूळ कारण अज्ञान टाकून दे. अरे कार्यरूप मिथ्या धर्माधर्मास दाखविणारे जे मूळ अज्ञान, त्या अज्ञानाचा त्याग करून सकळ धर्मजातांचा त्याग कर. ज्यामुळे पाप पुण्यात्मक राग द्वेषमूलक कर्मे घडतात, ते अज्ञानच नाहीसे झाल्यामुळे आपोआप मी एकटा शिल्लक राहतो. मज एक वाचून भिन्नाभिन्न असे दुसरे काही नाही, म्हणून सोहम म्हणजे तोच मी आहे. या अभेदबोधाने माझ्या परब्रह्म स्वरूपाशी अनन्य होणे, आपल्या भेदाविना म्हणजे ईश्वरापेक्षा आपण वेगळे न राहता ईश्वराचे द्वैत निरपेक्ष एकत्व जाणणे, याचेच नाव मला शरण येणे आहे. या प्रकारे माझ्याहून भिन्न न राहता विश्वेश्वर सर्वव्यापक असा मीच होऊन तो राहतो. तो मी भेटून चित्स्वरूप आत्मा व चिदभाष्य अहंकारादी अनात्मा यांच्याविषयीची एकत्व निश्चयात्मक जीवग्रंथी मात्र सुटत नाही. जीवदशेचा जीवपणाचा बाध होत नाही. एकत्व निश्चयाचा बाधरूप ग्रंथीभेद होत नाही. असल्या अमंगळ गोष्टी तू कानावर देखील येऊ देऊ नकोस. मत्स्वरूप व्यापकाभूती संपन्नतेने सहज भक्ती होत असते. ती माझी सहज भक्ती एकमेव सर्वव्यापक ब्रह्माचे परिपक्व ज्ञानाने हस्तगत होते. माझ्याशी ऐक्य पावल्यावर मी जो सर्वरूप आहे, त्या माझ्या विना दुसरे काही उरण्याला कारण आहे काय? तू मत्स्वरूप झाल्यामुळे तुझ्या देहेंद्रियाकडून माझ्या इच्छेनुसार घडणारी कर्मे तुझी न राहता ती माझीच होतील. किंबहुना शुभाशुभ कर्मजन्य तुझे पापपुण्य पाही मीच होईन. त्यामुळे त्यातील बरा वाईटपणा माझाच होणार. त्याच्याशी अनन्य शरण ज्ञानस्वरूप भक्तीने एकरूप होऊन स्वामीच्या मनोभावानुसार स्वभावप्राप्त पूर्वसंस्कारवशात घडणाऱ्या कर्माच्या चांगल्या वाईटपणाच्या तुला काळजी करण्याची मुळी कारण नाही. या कारणाने तो चित्तात हे आधी न वाहे, म्हणजे चिंता काळजी वाहू नकोस. माझ्या सर्व व्यापक स्वरूपास आत्मतत्वाने एकत्वाने जाणून शरण ये, म्हणजे प्रेमलक्षणात्मक ज्ञानपूर्वक भक्तीद्वारा ईश्वराशी समरस होऊन ज्ञानलक्षणात्मक ज्ञानोत्तर अकृत्रिम सहज भक्तीद्वारा जीवनमुक्तीचे विलक्षण सुखाची अभिव्यक्ती होते, असा तात्पर्यार्थ आहे. मी ब्रह्म आहे अशा सोमज्ञानाने सर्व व्यापक परमेश्वराशी एकरूप होतो, असा मामेकम शरणम व्रज या पदाचा महत्त्वपूर्ण स्वानुभवास जोडणारा अर्थ श्री ज्ञानेशांनी सांगितला आहे. अद्वैतपर ऐक्यपरिवसी बोध शिष्यास करून श्री गुरुदेवाने आपल्या सत्शिष्यास अर्जुनाला आलिंगन दिले व त्या निमित्ताने द्वैत न मोडता केले. आपण ऐसे अर्जुना, त्यामुळे संपूर्ण विश्वात कोंडून ओतप्रोत घनदाट परमात्माच भरला आहे, अशी व्यापकानुभूती अर्जुनास प्राप्त झाली. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, वेदाचे सूत्ररूपाने असलेले मूळ जे गीताशास्त्र ते श्रीकृष्णाने प्रकट करून दाखविले. कारण वेदराशी ज्यांच्या निश्वासात म्हणजे अनायासाने उत्पन्न झाले, तो सत्यप्रतिज्ञ श्रीकृष्ण पैजेने जाणून बुजून जागृतीत स्वमुखाने हे गीताशास्त्र बोलला. बीजात सूक्ष्मरूपाने वृक्ष असतो, त्याप्रमाणे कांडत्रयात्मक अखिल वेद सूत्ररूपाने गीतेचाच आहे. मी गीतेस वेदाचे मूळसूत्र का म्हणतो, त्याचे कारण सांगताना श्री ज्ञानेश्वर महाराजांनी कर्मकांड, उपासनाकांड आणि ज्ञानकांड ही तिन्ही कांड गीतेत कोठे कोठे आली आहेत व प्रत्येक अध्यायातील प्रतिपाद्य विषय कोणता, याचे सारांश रूपाने कथन केले आहे. पहिला अध्याय म्हणजे गीताशास्त्राची प्रस्तावना आहे. दुसऱ्या अध्यायात हे गीताशास्त्र ज्ञानप्रधान असून मोक्षदानी स्वतंत्र आहे असे सांगून गीताशास्त्र सूत्ररूपाने सांगितले. तिसऱ्या अध्यायात अज्ञानकृत बंधातून जीवास मोक्ष प्राप्त्यर्थ साधनांचा आरंभ सांगितला. कारण देहाभिमानाने बंधाने बद्ध झालेल्या जीवाने काम्य निषिद्ध कर्म त्यागपूर्वक अप्रमादाने निष्काम बुद्धीने विहित कर्मे सद्भावाने करावीत, असा देवाने निर्णय केला. तेच या गीतेतील कर्मकांड जाणावे. नित्य कर्माचरण केले असता ते अज्ञानकृत बंधमोचक कसे होईल, अशी शंका आली तर बद्ध निष्काम कर्माने मलदोषरहित होऊन मुमुक्षतेस आला असता त्यास देवाने कायावाच्या मनाने जे जे विहित कर्म होईल ते
अपन्नत्वे करून करावे असे सांगितले. कर्मयोगाने ईश्वराची भजन सेवा करावी म्हणजेच कर्मयुक्त भक्ती, कर्मगावबद्ध उपासना कशी करावी व 4थ्या अध्यायाची शेवटी सांगण्यास आरंभ करून तो विश्वरूपाचा 11वा अध्याय संपेपर्यंत कर्मे ईशू भजावा हेच सांगितले. या एकूण 8 अध्यायामध्ये देवताकांड म्हणजे उपासनाकांड आहे असे मी स्पष्टपणे सांगतो. त्या कर्मयुक्त भक्तीने ईश्वर प्रसन्न झाला म्हणजे श्री गुरु संप्रदायात जे जीव शिवैक्यरूप जगत ईश्वर ऐक्यरूप कोळे अदृढ ज्ञान प्राप्त अभिव्यक्त होते ते पक्के दृढ रूपाने व्हावे म्हणून अदृष्टत्वादी अमान्यत्वादी जी ज्ञानभक्ताची लक्षणे सांगितली आहेत त्याचा साधन म्हणून अवलंब केल्यास तो ऐक्यबोधच साक्षात्कारात्मक अनुभूतीत परिवर्तित होतो. त्याकरिता 12वा 13वा अध्याय सांगितला. 12व्या अध्यायापासून तो 15व्या अध्यायाच्या शेवटपर्यंतच्या निरूपणास ज्ञानरूप फळाच्या परिपक्वतेची पूर्णता हाच विषय आहे. 12 ते 15 हे 4 अध्याय मिळून ज्ञानकांड होय. अशी गीता म्हणजे कांडत्रय निरूपणी श्रुतीच हे कोडीस्वाणी होय. त्याचे मोक्ष एक परमफल आहे. मोक्ष साधनीभूत ज्ञानाशी प्रतिदिवशी वैर करणारा असुरी संपत्ती रूप अज्ञान वर्ग 16व्या अध्यायात सांगितला. स्वस्वरूपाच्या मुक्कामावर पोचविणारा शास्त्ररूपी रक्षक घेऊन तो अज्ञान वर्गरूपी शत्रू जिंकावा हा निरोप देवांनी 17व्या अध्यायात सांगितला आणि शेवटच्या या उपसंहारात्मक अध्यायात मागील कर्म उपासना ज्ञान याच विषयाचा सारांश सांगण्यात आला आहे. वेद मूळचा संपन्न खरा पण त्याचा अधिकार फक्त त्रैवर्णिकासच असल्यामुळे कृपणवाईसा आणूनही संसार दुःखात सापडलेल्या श्री शूद्रादिकांचा उद्धार करणारा कोणी नाही हे जाणून वेदाने मागील उणेपणे फेडण्यासाठी वाटेल त्याला आपण सेव्य व्हावे म्हणून वेदच गीता रूपाने अवतीर्ण झाला. या निमित्ताने शुद्ध सुखाचे देवांनी अन्नछत्रच घातले. आता विषयाची स्पष्टता झाल्यामुळे मोक्षाचे द्वार सदाचे सर्वास मोकळे करून ठेवले. अर्जुनाच्या निमित्ताने श्रीहरीने ग्रंथ प्रकट करून जगाचे जन्ममरण रूप अनर्थ परंपरेचे एवढे थोर ओझे निरंतरतेचे दूर केले. तो अर्जुन ज्या कुळात उत्पन्न झाला ते कुळ परमपवित्र व धन्य आहे असे श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. अनंत जन्मापासून निष्काम पुण्य केले असेल तरच चित्तशुद्धीद्वारा हे गीताशास्त्र श्रवण करण्याला मिळते. ते नुसते ऐकावयाचे मिळून या गीताशास्त्रार्थाचे संप्रदायाविना अनुष्ठान करशील तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही. श्री गुरु प्रसन्न होतील, शिष्याला विद्याही लाभेल, पण ते फळे संप्रदाय उपहासिलिया तो संप्रदाय म्हणजे श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ श्रीगुरु अधिकार संपन्नतेने अधिकार सिद्ध करून शरण जाणे हा होय. त्यापैकी फलपरिवसायी होण्यासाठी लागणारा एक भाग अटळ अंगभूत असा जो संप्रदाय म्हणजे अधिकारी कोण ते सांगतो ऐक. जो तपस्वी आहे, जो गुरु हरिभक्त व गुरुभक्त आहे, श्रवणाची साच बाळगणारा आहे, माझ्याविषयी ज्यास आदर आहे, माझी किंवा माझ्या भक्ताची निंदा न करणारा आहे, अशा सद्गुणाने संपन्न असेल तोच या ग्रंथाचा अधिकारी होय. हे गुणच अंगी नसतील तर तो ब्रह्मदेवाच्या योग्यतेचा असला तरी त्यालाही कौतुकाने हे गीताशास्त्र सांगू नकोस, कारण त्यास सांगून त्याचा काडी मात्र उपयोग होणार नाही. तळात तपरूपी बळकट पाया असूनही त्यावर गुरुभक्तीचे पूर्ण मंदिर तयार झाले आहे व ज्या मंदिराचा सर्वनेच्छारूपी दरवाजा सदा उघडा आहे व ज्या मंदिरावर अनिंदा रत्नाचा कळस आहे त्या शुद्ध भक्तालयात गीता रत्नेश्वराची प्राणप्रतिष्ठा कर, म्हणजे त्यासच गीताशास्त्र सांगाशा पूर्वाधिकार संपन्न मनुष्यास ईश्वराची प्रसन्नता लाभावी, आपल्या ब्रह्मस्थितीप्रत तो पोचावा. याच एका उद्देशाने परमभक्ती संपन्न अर्थात अनुभूती संपन्न होऊन गीताशास्त्र सांगेल तो परमोच्च श्रेष्ठतम परोपकार करणारा वक्ता मला जितका आवडतो तितका मला दुसरा कोणीही आवडत नाही हे खास. जे या गीतेचे पदार्थाचा अर्थ न करता केवळ अवर्तन करतात त्यासही ज्ञानी भक्तास लाभणारी उपस्थिती लाभते. जे गीता केवळ श्रवण करतील त्यास पापनिवृत्तीपूर्वक धर्मोन्नतीची लाभ होतो. सारांश गीता श्रद्धापूर्वक परम आदराने पठण करणाऱ्यास, श्रवण करणाऱ्यास व अर्थ ज्ञान संपन्नास मी जो ब्रह्मानंद त्याच रूपाने फलद्रूप होतो. असो देवांनी 1 तप, 2 गुरुभक्ती, 3 सेवा तत्परता, 4 अनिंदा, 5 सर्वनिच्छू या लक्षणांनी युक्त अधिकारी असावा व अनाधिकारी कोण आहे असा गीताशास्त्राचा संप्रदाय विधी व फलश्रुती अर्जुनास सांगून झाल्यावर असा एक प्रश्न विचारला की मी सांगितलेला शास्त्र सिद्धांत तुझ्या मनात ठसला किंवा नाही सांग बरे. स्वरूप
स्वस्वरूप ज्ञानजनित मोह आहे की नाही, असो मी अमुक कर्म करीन किंवा अमुक एक कर्म करणार नाही असा तुझा आग्रही वृत्ती राहिली आहे की नाही, या प्रश्नांची संगती संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात. पार्थ, स्वानंदैक्य रस पूर्ण ब्रह्माचा झाला होता. मी ब्रह्म आहे हेही विसरून जगच ब्रह्मरूप दिसते. ते सुटून ब्रह्मपण रहित सहज स्थितीवर होतो. परंतु त्याच्या हातून युद्धाधिक पुढील कार्यार्थ साधण्यासाठी श्रीकृष्णनाथांनी देहस्मृतीची मर्यादा ओलांघू न देता प्रश्न विचारण्याच्या निमित्ताने अर्जुनास देहस्मृतीवर आणले. उपर्युक्त प्रश्नाचे उत्तर अर्जुन देहस्मृतीवर येऊन अष्टसात्विक भावांचा वेग सावरून देत आहे. देवा, तो मोह आता आपले कारण आत्मस्वरूपाचे अज्ञान घेऊन कुटुंब गेला, म्हणजे मोहाची आत्यंतिक निवृत्ती झाली. महाराज, आता माझ्या ठिकाणी मोह असे काही नाही असे आपण विचारित आहा काय? मी तुझ्या स्वरूप प्राप्तीने कृत्य झालो. मी तुझ्या प्रसादाने लाभलेल्या आत्मबोधाने त्या मोहाचे मूळ अज्ञान शिल्लकच राहू दिले नाही. म्हणजे मला आत्मविज्ञान, आत्म्याचे अपरोक्ष ज्ञान झाले. म्हणजे ब्रह्मवितम ब्रह्मेव भवती या श्रुती सिद्धांतानुसार मी ब्रह्म आहे या ज्ञानाची परिणती मात्र आत्मवेदम सर्वम यत्रम सर्वात्मैव भूतम इदम सर्वम यदयत्मा ब्रह्मवेदम सर्वम, म्हणजे ज्या एकात्मावस्थेत सर्व आत्मरूपच आहे ते सर्व ब्रह्मच आहे अशा व्यापक अनुभूतीत झाली. कारण प्रमाताच ब्रह्मरूप झाला असल्यामुळे यश्चायमत प्रमेयाची ब्रह्मरूपतेने प्रतीती येणे स्वाभाविक आहे. किंबहुना मी अर्जुन आहे या देहतादात्म्य भ्रांतीने गुंतलो होतो, तो तुझ्याशी ऐक्य पाहून मुक्त झालो. आता पुसणे सांगणे दोन्ही नाही. करणे किंवा न करणे हे ज्या कर्ता कर्मद्वैतामुळे उत्पन्न होते ते द्वैतच तुझ्या वाचून सर्वत्र काहीच नाही असे अभेद ज्ञान झाल्यामुळे नाहीसे झाले आहे. जेथे कर्मनिश्चय करून मुळीच संभवत नाही ते ब्रह्मरूपच मी झालो असल्याकारणे कर्तव्य अकर्तव्य साध्य साधन हे विषयी माझ्या ठाई संदेहाची नुरेची काही मी संदेहरहित झालो आहे. देवा, तुझ्या कृपेने मी पावोनी, म्हणजे माझे यथार्थ स्वरूप मला प्राप्त होऊन, अर्थात तू आपल्या निजपदाचा वाटा दिल्याने तुझ्याशी एकत्व पाहून अहम तत्सापेक्ष कर्तव्य व कर्तव्यबुद्धी हेही निश्चेषतया गेली आहेत. तुझ्याहून वेगळा स्वतः समजत होतो तेव्हा हे कर्म मी करीन अथवा करणार नाही असे द्वैतात स्फुरत होते. आता जेथे एकमेव द्वितीय ब्रह्मस्थितीत कर्ता कर्माचे द्वैत असे अजिबात नाही अशा उच्चतम अवस्थेस पोचलो आहे. आता तू जो आज्ञा करशील तीच एकमेव मला प्रमाण. तुमची आज्ञा इच्छा जशी असेल तशी मी स्वीकारीन. अर्जुनाच्या या बोलण्याच्या आपल्या उपदेशामुळे आपला शिष्य जो अर्जुन त्यास प्राप्त झालेली उच्चतम अवस्था पाहून श्री गुरुदेव सुखाने बोलून नाचू लागले. सदा सफल असणारा अखिल विश्वाचे फळ असलेला जो मी, त्या मलाही हा अर्जुन फळ झाला आहे. असा अर्जुन ब्रह्मत्मैक्य स्थितीवर आरूढ झाला. हे सर्व दृश्य पाहून संजय आनंदाने उचंबळाला. त्याच्या अंतःकरणात अष्टसात्विक भावाचे भरते आले. मी काय सामान्य यक्वचित पण मला श्री व्यासांच्या कृपेनेच हा तत्वज्ञानात्मक संवाद ऐकावयास मिळाला. हे माझे परमभाग्य आहे. कारण ती कथा ऐकताच माझे ब्रह्मभावाशी ऐक्य झाले. मी तूपणासही अज्ञान दृष्टीच नाहीशी झाली. श्रीकृष्णार्जुन संगमात संजय अहंकाराला तिलांजली देत आहे व सद्गतीत कंठाने श्रीकृष्ण श्रीकृष्ण असे वेळोवेळा म्हणत आहे. धृतराष्ट्राचे संजयाचे हे हर्षोत्फुल्लतेने सांगितलेले वर्णन आवडले नाही. कारण तो जसा बाह्यता चर्मचक्षुने आंधळा तसाच पुत्रस्नेहाने मोहित झाल्यामुळे आतल्या ज्ञानदृष्टीने आंधळाच होता. त्यास पुत्रजयाची वार्ता ऐकण्याची उत्कंठा लागली होती. त्यामुळे त्या उपदेशाचा त्याच्या मनावर सुपरिणाम होण्याऐवजी संजयावरच रागावून बोलू लागला. तुला त्या श्रीव्यासांनी येथे कशासाठी बसविले आहे? अप्रासंगिक तू मला हे काय सांगतोस? युद्ध वृत्तांत सांगण्याचे सोडून श्रीकृष्णार्जुन संवादाच्या भाकड कथा सांगण्यास वेळ घालवतोस. जो जेथीचा गौरव थोरवी जाणत नाही त्याला ते भिंगुळपाने विपरीत वाटणारच. त्यामुळे तो त्यास हे अप्रासंगिक असे म्हणणारच. त्यात नवल ते काय? न्यायाने
संजयास म्हणाला. मग धृतराष्ट्र म्हणतो, अरे आता जे युद्ध सुरू झाले आहे त्यात शेवटी विजय कोणाचा होईल हे जाणून घेण्याविषयी मला तीव्र इच्छा निर्माण झाली आहे. आम्हा स्वतःस तर असे वाटते की विशेष करून दुर्योधन अर्जुनापेक्षा महापराक्रमी असून पांडवाच्या मानाने याचे सैन्य दीडपट आहे, म्हणून बहुतेक दुर्योधनासच विजय प्राप्त होईल आम्हास असे वाटते. मग तुझे ज्योतिष कसे आहे हे न कळे तर संजय तुझे जसे असेल तसे सांग. असे श्री ज्ञानेश्वर महाराजांनी या शेवटच्या श्लोकास धृतराष्ट्राच्या प्रश्नाने औचित्यपूर्ण अवतरण देऊन जी संगती लावली आहे तीही अलंकारपूर्ण सखोल अर्थभरीत नितांत रमणीय आहे. धृतराष्ट्रास एकदम अर्जुनाचा विजय होईल असे सांगितले तर त्यास आवडणार नाही, म्हणून तेच उत्तर पण आकर्षक व सूचकपद योजनेने शब्दांकित करून शेवटी संजय म्हणतो, ज्या बाजूला विजयस्वरूप श्रीकृष्णनाथ आहे व विजय नावाने प्रसिद्ध आहे असा अर्जुन आहे, तेथेच श्रियेशी विजय निश्चित असे. जेथे श्रीवल्लभ व भक्तकदंब असेल तेथे सुख व परममंगलाचीही लाभ असतो, हे माझे अटळ माना. या बोलण्यात जर अन्यथा घडेल तर व्यासाचा अंकु नव आहे असे प्रतिज्ञापूर्वक सांगत आहे. याप्रमाणे संपूर्ण महाभारताचा अवंका म्हणजे तात्पर्य या श्लोकात म्हणून संजयाने धृतराष्ट्रास दिले. गीतेचे व फल सांगतात. वेदाने गीतेचे अधिकारपरत्वे अनंत प्रमेयाचे कथन केले. अनंत वेदाचे तात्पर्य 1.25 लक्ष श्लोकात्मक महाभारतात आणले. त्या महाभारताचेही सारांशरूप मुख्य तात्पर्य या गीतेच्या 700 श्लोकात आणले. त्याही 700 श्लोकाचे तात्पर्य म्हणजे श्री व्यास शिष्य संजयाचा पूर्णोद्धाररूप हा शेवटचा श्लोक आहे. या एकाच श्लोकावर जो विश्वास ठेवून राहील त्याने संपूर्ण विद्यामात्राचे खरे स्वरूप हस्तगत केले असे होईल. या गीतेचा जो काया वाचा मने करून सेवक होईल तो दुःख संबंधरहित स्वानंद साम्राज्याचा सार्वभौम राजाच होईल. संसारपथावर श्रमलेल्या जीवांनी विश्रांतीसाठी श्लोकाक्षररूप द्राक्षवेलीला गीता ही मांडव झाली आहे. सभाग्य संतरूपी भ्रमरांनी सेवन करून ज्या श्लोकांनी कमलतरुपता आणली असा श्लोक कमळाने युक्त असे श्रीकृष्ण मुखरूपी सरोवरात ही गीतारूपी वेली भरास आली आहे. ही गीतेचे 700 श्लोक तरी याचे महत्त्व व प्रमेय निरनिराळे नसून एकच आहे. गीतेचे पठन व अर्थज्ञान ही फलदृष्ट्या सारखेच आहेत. आपले अर्थज्ञानरूपी फल देऊन आपण संपणारे हे गीताशास्त्र नव्हे तर हे सगळे परब्रह्मची यात वाचक इतर शास्त्राप्रमाणे भिन्न भिन्न नसून श्रीकृष्णाची वाचू आहे. मला येथे समर्थन करण्यास अन्य विषय नाही. गीता जाणा हे वाङ्मयी श्रीमूर्तीची प्रभूची. संपूर्ण विश्व संसारतापाने संतप्त झालेले पाहून देवांनी करुणेने अर्जुनाच्या निमित्ताने ब्रह्मानंद सर्व सुलभ केला. या गीतेच्या समन्वयपूर्वक अर्थज्ञानाने जी ब्रह्मरूप प्राप्ती होते तीच श्रवणाने व गीता पठनानेही प्राप्त होते. आणि श्रोत्रिय ब्रह्मज्ञ कळकळीने उपदेश करणाऱ्या सरआत्म्याच्या संगतीत राहून दीर्घकाल निरंतर आदरपूर्वक एका गीतेचा सेवन करावे. इतर शास्त्रे घेऊन काय करायचे. सर्वांनी सर्व सुलभ गीतेचंच पठन श्रवण व अर्थज्ञान संपादन करावे. श्री व्यासांचा उपकार सांगतात. शब्दातीत परब्रह्मविषयक असलेला श्रीकृष्ण अर्जुनाचा मोकळा संवाद घडला. तो श्री व्यासांनी वाटेल त्याला तळहातावर घेता येईल इतका सर्व सुलभ केला. भरीव ज्ञान मात्र द्रष्टा श्री गुरुमूर्ती जर दृश्य सगुण साकार करुणावंत झाला नसता तर का ह्या उपास्थिया कळता तो त्याप्रमाणे अपार परब्रह्म 700 श्लोक मर्यादित आले नसते तर ते ब्रह्म या जगात कोणाला प्राप्त होऊ शकले असते. तो श्रीकृष्ण अर्जुनाचा संवाद अनुष्टुप छंदात बसून श्रीशूद्रादिकांच्या प्रतिभेत मंद प्रज्ञेत उतरेल असे श्री व्यासांनी केले. म्हणूनच व्यासांचा हा थोरू विश्वेशू जाला उपकारू. कारण श्रीकृष्णाच्या मोकळ्या बोलांना सुसंगतवार करून सर्व सुलभ करून आकारू ग्रंथाचा केला. तोच हा ग्रंथ श्री व्यासांची पदे पाहता पाहता मी आता मराठी भाषेच्या रूपाने ऐकण्याच्या मार्गास आणला. ज्या गीतेचा अर्थ करताना श्री व्यासादिगांच्या मती साशंकपणे वावरतात तेथे माझ्या सारख्याचा काय माग लागणार हे युक्ती न मिळे. पण माझा श्री गीता माऊलीवर पूर्ण भरवसा आहे की ती
थोर थोर मुनीच्या बरोबर माझाही स्वीकार करीलच, कारण मी व्यासांचा मागावा घेत व भाष्यकार श्री शंकराचार्यांना वाट पुसत पुसत मी अयोग्य असलो तरी गीतार्थाच्या महातात्पर्यविषयी भूतार्थास प्राप्त न होता अन्यत्र कोठे जाईन तर जाणार नाही. न चुकताही त्याचे तात्पर्यविषयीभूत अर्थाप्रत जाईन. महत्त्वपूर्ण कारण म्हणजे सर्वोपकारी समर्थ श्री गुरु निवृत्तीनाथ माझ्यामध्ये प्रवेश करणार वागत आहेत हे होय. मजकडून वदविले आहे. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, श्री गुरुकृपेने माझे श्वासोच्छवासही काव्य ग्रंथ होतात. कारण गुरुकृपा काय नोहे, मी तर चित्तसंपन्न असून सर्वतोपरी समर्थ अशा श्री गुरु निवृत्तीनाथांचा अनुग्रहित शिष्य आहे. मग मी गीतेवर रस अलंकारपूर्ण अर्थ गर्भ विचार गर्भ तत्व स्पर्शयुक्त असे व्याख्यान करीन. यात नवलते काय? काही नाही. श्री गुरु निवृत्तीनाथ मज निमित्ते करून संस्कृत भाषारूप कठीण किनारे फोडून गीतारूपी गंगेस मराठी भाषेतील अपूर्व सुंदर शब्दरूपी पायऱ्यांचा घाट बांधून अबाल सुबोध करून गीता गंगेचे हवे त्यास अवगाहन करता येईल अशी सुलभता केली. म्हणून ज्यास संस्कृत ज्ञान नाही त्यांची मराठी वाङ्मयात विषयाची स्पष्टता करून फार मोठी चांगली सोय झाली आहे. ओवी छंदात ब्रह्मरस सुस्वादे अक्षरे मी यात गुंफली आहेत. बरे ज्यास संस्कृत येते त्यांनाही गीतेबरोबर माझीही मराठी भाषाही विवरण वाचले तर अर्थवाहक पदयोजना करून मूळ गीतार्थाची विषयाची स्पष्टता जाणून आनंद होईल. इतकी विषयांची केलेली स्पष्टता झाली आहे की याच्या श्रवणाने मनन निदिध्यास यास जिंकले आहे. इतके करूनही कृतार्थता न झाली तर अधिकाराची उणीव लागेल. कारण या अध्यात्मग्रंथाचे मलविक्षेपरहित तीव्र जिज्ञासावान सुसंस्कृत मनाचे अंतरंग वृत्तीचे श्रोते अधिकारी आहेत. पण त्याहूनही इतर सामान्य लोकही रस अलंकारपूर्ण शब्दसौंदर्य काव्यात्मकता नादमाधुर्य इत्यादी आकर्षक बहिरंगाचे सुबक अशा बाह्य स्वरूपाचे योगाने सुखी होतील. हे श्री गुरु निवृत्तीनाथाचेच मोठेपण सामर्थ्य अलंकार असल्याकारणे हा ग्रंथू नव्हे, हे कृपेचे वैभवतये. श्री ज्ञानेश्वर महाराज आपली संप्रदाय परंपरा सांगतात. आदिनाथ गुरु श्री शंकराने क्षीरसिंधू परिसरी जगन्माता पार्वतीच्या कर्णकुहरात आपले गुह्यतम ब्रह्मात्मैक्य ज्ञान अति प्राचीन काळी सांगितले. त्यावेळी क्षीरसागरात माशाच्या पोटात श्री मत्स्येंद्रनाथ उपस्थित होते, म्हणून त्यांना ते श्रवण करावयास मिळाले. ते गुह्य ज्ञान श्री मत्स्येंद्रनाथांनी श्री गोरक्षरायास दिले. त्यांनी श्री शंकरापासून संपादिलेले अद्वयानंद वैभव श्री गहिनीनाथास दिले. श्री गहिनीनाथांनी मात्र एकच गुरु व एकच शिष्य असे ते ज्ञान सीमित न ठेवता कलीकडून गिळल्या जाणाऱ्या जन्ममरणरूप अनर्थ परंपरेत सापडलेल्या जीवासही त्यातून सुटून विवेकसिद्ध जीवन जगण्यासाठी चिरस्थिर सुख लाभावे म्हणून श्री निवृत्तीनाथांना देऊन त्यास विशिष्ट देश कालमर्यादेत न ठेवता सार्वजनिक सार्वकालिक सार्वदेशिक सर्वत्र उपयोग होईल असा प्रचार करण्याची आज्ञा केली. त्यामुळे श्री निवृत्तीनाथांनी मला निमित्त करून आदिगुरु शंकरापासून शिष्य परंपरेने बोधधन समाधीधन अखिल विश्वास सुलभ करून दिले. त्यासाठी श्री निवृत्तीनाथांकडून जो शांतरसे वर्षला महारसाचा वर्षाव केला तो हा ग्रंथू एरवी मी पडे न वाची ना सेवाही जाणे स्वामीची. पण समर्थ श्री गुरु निवृत्तीनाथाने मला निमित्त करून ग्रंथ रचनेच्या निमित्ताने जगाते रक्षिले जाना, नाहीतर गीतेसारख्या अनन्यसाधारण महत्त्वपूर्ण ग्रंथावर भाष्य व्याख्यान करण्याची माझी योग्यता नाही. शब्द कसा घडवावा, प्रमेयाचे कथन कसे करावे, रसालंकार म्हणजे काय ते नेणे, म्हणून मला पुढे करून ते माझे श्रीगुरूच बोलत आहेत. म्हणून मी बहुत भाग्य योगे करून तुम्हा संताचे पायाजवळ आलो आहे. आता मला जगामध्ये उणे कोठे आहे. माझ्या स्वामींनी मला तुम्हा संताची प्राप्ती करून दिली, त्यामुळे मी सर्व कामी परिपूर्ण झालो. या प्रकारे गीतेचे अर्थरूपी मंदिर तयार करून त्यावर 18व्या अध्यायाचा कळस बसून श्री गुरुरूपी श्री शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करून मी पूजा करतो. कोडीस्वानी श्रुती असलेली गीता मनुष्याला अहितापासून काढून हिततम ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती करून देणारी निष्कपट माऊली आहे. त्या गीतामातेस चुकलेली तिची तान्ही मुले अहितकर अनिष्ट मार्गात सुखप्राप्त्यर्थे भटकत आहेत, प्रपंचात निष्कारण हिंडत आहेत. त्या हिततम ब्रह्माचा ब्रह्मात्मैक्य ज्ञानाचा उपदेश करणाऱ्या गीता माऊलीची व तिच्या
चुकून हिंडत असलेल्या मुलांची भेट करून देणे हा तुमचा ब्रह्मज्ञाचा धर्म होय. आपले असाधारण धर्मरूप लक्षण होय. किंबहुना ग्रंथसिद्धीचा हा आनंदकर सोहळा दाखविला. त्यामुळे आपण माझ्या संपूर्ण जन्माचे फळ मला मिळवून दिलेत. आपली ही ग्रंथरूपी सृष्टी नासते की जे की ऐसे निर्मावे नाही, अर्थात नाश पावणारे नाही नसून निरंतरची दैदिप्यमान भोगनिरपेक्ष आनंदाचा सतत वर्षाव करणारी सर्वकालिक सार्वजनिक नितांत उपयुक्त चिरस्थिर स्वरूपाची अशी आहे. किंबहुना तुमच्याच कृपेने केलेले गीतालंकार रूपी ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका रूपी धर्मकीर्तन हे सिद्धी गेले. अर्थात हे जे धर्म कीर्तन शेवटास गेले तेथे माझे काय ते फक्त पाईकपण उरले आहे. आपल्या या ज्ञानेश्वरी ग्रंथात श्री ज्ञानेशांनी वाग्यज्ञ म्हटले. या यज्ञाच्या समाप्तीच्या वेळी विश्वात्मक श्री गुरुदेवाजवळ त्यांनी जे पसायदान मागितले त्यात वाग्यज्ञाचे परम प्रयोजन म्हणजे समाजात दैवी संपत्ती नांदावी व त्याद्वारे सर्वांस नित्य निरतिशय सुखप्राप्ती हे असल्याचे सांगितले आहे. हे विश्वात्मक देवा, माझ्या या वाग्यज्ञाने संतुष्ट व्हावे व मला असे प्रसाद दान द्यावे की विश्वातील दुष्टांचा दुष्टपणा नाहीसा होऊन त्यांना सत्कर्माविषयीची आवड निर्माण व्हावी. भूतजातांमध्ये परस्पराविषयी जीवाभावाची मैत्री जडावी. विश्वातून दुरितात्मक अंधारपार नाहीसा व्हावा आणि विहित स्वकर्तव्यरूपी सूर्याचा उदय व्हावा आणि मग स्वधर्मानुष्ठानामुळे जो जे इच्छिल ते त्यास मिळावे. सकल मंगलाचा वर्षाव करीत ईश्वरनिष्ठ सर्वभूत हितरत अशा सत्पुरुषांचा समुदाय सर्वांना सदा सर्वकाळ भेटावा. जे चालणाऱ्या कल्पतरूची राई, सजीव चिंतामणीचा समूह, अमृताचे बोलते सागर, लांछनाविरहित चंद्रमे आणि तापविहीन असे सज्जन ते सर्वांचेच सोयरे व्हावेत. फार काय सांगावे. त्रैलोक्यातील लोकांनी सर्वमुखाने परिपूर्ण होऊन जगत्कारण आदिपुरुषाचे विश्वात्मक देवाचे अखंड भजन करावे. हा ग्रंथ सर्वांच्या सुखासाठी निर्माण केला आहे. किंबहुना साऱ्या विश्वात मराठीच्या नगरीत ब्रह्मविद्येचा सुकाळ व्हावा. विश्वात सुखाचेच घेणे देणे व्हावे. याच हेतूने हरेक ग्रंथाची रचना श्री ज्ञानेशांनी केली. आपल्या कोणत्याही ग्रंथापासून पठण, श्रवण, अर्थज्ञान, अर्थरूपता संपादन करणाऱ्या सुखाचा आत्मतत्वाने लाभ व्हावा हेच साऱ्या ग्रंथाचे प्रयोजन आहे. ग्रंथारंभी ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा या देवाचे तटस्थ व स्वरूप लक्षण सांगून देव मांगलिक षदयोजनेने व्यापक सुखानुभूती साऱ्यांना लाभावी हेच प्रयोजन सूचित केले आहे. आद्या जगत्कारण ते तटस्थ लक्षण सांगून तो वैदिकगम्य त्यांचे ज्ञान वेदाद्वारे संपादन करावे असे ग्रंथारंभी उपक्रम करून आदिपुरुषी अखंडित भजिजो म्हणजे सर्वांनी आद्यपुरुषाची अखंड भजन भक्ती करून आत्मतत्वाने ज्ञान संपादन करावे असे सांगून उपसंहार केला आहे. यात उपक्रमोपसंहाराची एकवाक्यताच सूचित होते. त्या विश्वात्मक श्री गुरुदेवांनी हा दान प्रसाद मिळेल असे सांगितले व त्यामुळे या वराने ज्ञानदेव सुखी झाले. ज्ञानेश्वरी लेखनाचे स्थळ नेवासे असून तेथे शके 1212 मध्ये हा ग्रंथ संपूर्ण झाला व त्याचे लेखक सच्चिदानंद बाबा हे होत असे सांगून या ग्रंथाचा समारोप केला आहे. पसायदान आता विश्वात्मके देवे येणे वागेदने तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदान हे. जे खळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्रजीवांचे. दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांछिल तो ते लाहो प्राणे जात. वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदी आळी अनवर्त भूमंडळी भेटतू या भूता. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे. चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो. किंबहुना सर्वसुखी पूर्ण होऊन येती लोकी भजिजो आदिपुरुषी अखंडित. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी इये दृष्टादृष्टविजये होवावे जी. एथ म्हणे विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. कृष्णार्पणमस्तु. हरिओम तत्सत.